हेल्प मिळते। हँडवॉश नाही। हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्व? मजेत ना? आणि मजेत असायला पाहिजेत। आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करते। तर मी पावभाजी बनवून घेतली होती, कारण की मी सर्व कुकरमध्येच टाकलं। तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं, नंतर सर्व आपण जे पावभाजीसाठी लागलेल्या भाज्या होत्या, म्हणजे उदाहरणार्थ एक्झाम्पल बटाटा, मटार, फ्लावर, गाजर, बीटरूट, ज्या तुमच्याकडे काय भाज्या असेल त्या टाका। त्याच्यावर थोडासा लाल मसाला टाका, हळद टाका, पावभाजी मसाला टाका, चवीप्रमाणे मीठ टाका, थोडीशी कोथिंबीर टाका आणि गरम पाणी टाका आणि एकदाच कुकर लावून द्या आणि 3 ते 4 शिट्या करा। 3 ते 4 शिट्या झाल्या की मस्त ते उघडा आणि बघा पाणी एकदम फक्त त्याच्यामध्ये ना स्मॅश करायचं बाकी असतं, बाकी सर्व पावभाजी आपली रेडी असते। फक्त स्मॅश करा आणि मस्त गरम पाणी टाका। गरम पाणी टाकल्यावर थोडंसं एक उकळी येऊ द्या आणि त्याच्यामध्ये बटर टाका। बघा अशा प्रकारे उकळी येऊ द्या। माझ्याकडून पाणी जरा जास्तच गेलं, सो उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाका की एकदम थिकनेस येण्यासाठी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। आणि मी ना कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कट करून टाकलं होतं। तुमच्याकडे स्मॅशर असेल त्याच्याने तुम्ही चॉपर असेल त्याच्यामध्ये तुम्ही चॉप करून त्याच्यामध्ये टाका। मी सुरीने कट केलेलं एकदम बारीक असं। सो अशा प्रकारे स्मॅश करून झालं की त्याच्यामध्ये टाकून द्या। मस्त आपली पावभाजी रेडी होऊन जाते। काय तर मग ते सर्व भाज्या शिजवा, नंतर मग फोडणी द्या, एवढा आपल्याकडे वेळ नसतो। त्याच्यामुळे सर्व कुकरमध्येच मी पावभाजी करून घेतली होती। आणि बघा हेल्प मिळते, फक्त ती मागायला पाहिजे। सो ऐकलं तुम्ही, हेल्प मागितली ती हेल्प मिळते। आपण कसे असतो, ते करणार की नाही करणार, नाही केलं तर सर्व ते आपल्यालाच करावं लागणार ह्याचा विचार आपण करतो, ज्यामुळे आपण हेल्प मागतच नाही, मदत मागतच नाही। सो एकदा बोलून बघायचं की तुम्ही मला मदत करता काय। जर त्यांच्याकडे वेळ असेल तर ते नक्की मदत करतात। आपल्या बायकांचं कसं असतं, त्यांनी नाही सांगितलं तरी आपल्यालाच करायचं, सर्व आपल्याला आपण स्वतःवर ओढून घेतो। ज्यामुळे एकदा तरी हेल्प मागा, तेवढं आपलं काम थोडंफार हलकं होतं, सोपं होतं। त्याच्यामुळे मी स्वतःहून त्यांच्याकडे हेल्प मागितली आणि ते हो बोलले। तेवढंच ते कांदा वगैरे कापायचं काम थोडंफार हलकं झालं। आम्ही सर्व जेवण वगैरे झालो आणि मला नंतर कळालं की आपल्याकडे ब्रेडच नव्हतं आणि खूप काय छोट्या छोट्या गोष्टी मागवायच्या होत्या। सो मी फ्लिपकार्टवरून त्या सर्व गोष्टी मागवल्या आणि त्याच्यासोबतच एक आम्हाला गिफ्ट मिळाले। फक्त 1 रुपयामध्ये एवढं सारं सामान मिळालंय। सो मी तुम्हाला पुढे दाखवते। पहिला आम्ही सर्व जेवून घेतो आणि बाबूला आपण पावभाजी बनवली होती, ज्यामध्ये कमी तिखट टाकलं होतं आणि त्याला चपात्या केल्या होत्या आणि आमच्यासाठी ब्रेड। त्याला ब्रेड पण खायचं असतं, चपाती पण खायचं असतं, तो दोन्हीही खात होता। सो अशा प्रकारे आम्ही आमचं जेवण करून घेतलं। तर आपण भेटूया जेवण झाल्यानंतर। आणि लगेच 10 ते 9 मिनिटांमध्ये ते पार्सल रिसीव्ह झालं आणि पार्सल आलं की आमच्या बाबूची एक्साइटमेंट बघा, तो बरोबर माझ्या बाजूलाच येऊन बसतो। सो ही साखर मी मागवली 2 किलो म्हणजे 2 kg साखर मी मागवली। ही फक्त मला 47 रुपीजला मिळाली। हे बिस्किट यांना खूप आवडतं आणि ते कधीपासून त्यांना पाहिजे होतं, तर ते मिळालं। बीटरूट मागवले 9 रुपीजचं, लसूण मागवली 9 रुपीजची, ती मला 8 रुपीजला मिळालं। कॉर्न पण मागवलं मी 8 रुपीजला, ते मला मिळालं। सो अशा छोट्या छोट्या खूप युजफुल गोष्टी होत्या त्या मिळाल्या आणि 1 रुपयामध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या, त्या मी तुम्हाला एंडिंगला दाखवते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की 1 रुपयामध्ये पण आपल्याला एवढ्या साऱ्या गोष्टी मिळू शकतात। सो बाबूची एक्साइटमेंट बघा की बाबा त्या बॉक्समध्ये काय आहे सरप्राईज। ही भेंडी मागवली आहे, ती पण 8 रुपीजलाच आहे। एवढ्या सर्व गोष्टी मिळू शकतात। तर मग कधी कधी आपल्याला पण ऑनलाईन ज्या आपण वस्तू मागवतो त्यावर खूप सारे डिस्काउंट असतं, पण ते आपल्याला कळत नाही। सो आपण दुकानात जाऊन तीच किंमत आणि ऑनलाईन मागवतो ती किंमत एकदा कम्पेअर करा आणि जिथे स्वस्त मिळते तिकडे घ्या, कारण की आपण आपली बचत आपल्यापासूनच सुरुवात करू शकतो। आणि या गिफ्टमध्ये बघा काय मिळाले, त्याची एक्साइटमेंट बघा खूप काय काय होती। ही छास मिळालंय 1 रुपीजमध्ये फक्त, चोकोज बाबूचं फेवरेट।
डिश लिक्विड पण मिळालंय, ऑइल मिळालंय, प्लस हनी टचचा छोटा पॅकेट मिळालाय. सो एवढं काय मिळू शकतं 1 रुपीजमध्ये. सो तुम्ही पण ट्राय करा, कारण की ते फ्लिपकार्टवाल्यांचा बर्थडे सरप्राईज, त्यांचा बर्थडे आहे, दॅट्स वाय म्हणून ते त्यांनी असं ऑफर ठेवले आहे. अपेक्षा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल. नक्की लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. बाय.